आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होत आहे. गणेश निंबे यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक. विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजीव साबळे इच्छुक. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेत खलबतं. रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा. विधान परिषदेतील जळगावच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मुलगा प्रताप पाटील यांच्यासाठी लॉबिंग. रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, केलेल्या कामाची ही पोचपावती. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा. वेदनादायी. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं. भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया. आमरस प्यायल्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा. बाजारातील आंब्यावरील रसायनांमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या शेवगाव इथली घटना. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देण्याच्या सुद्धा सूचना. पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. शेती मशागतीचा दर वाढला. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेच्या घराला पोलीस संरक्षण. परिसरात सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात. दीपकेनं स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सगळीकडे चर्चा. निवडणुकीच्या कारणावरून हॉटेलमध्ये 2 गटात मारहाण. बीडच्या परळीतील घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात हळद पेरणीला सुरुवात. आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब यांत्रिक पद्धतीनं. येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. बोगटे शिवारातील 2 एकर केळीबाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. उद्घाटनापूर्वीच प्रवेशद्वार भिंतीला भगदाड. धुळे जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार. कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. डिझेल भरण्याच्या कारणावरून हिंगोलीमध्ये हाणामारी. सेनगाव शहरातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांमध्ये राडा. एका दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट. नागपूरच्या गोळीबार चौकातली घटना. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण. काश्मीरच्या राजौरीत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. दोरीमलच्या जंगलात 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आणि एस जयशंकर यांना सुद्धा भेटणार. चीनमधील कोळसा खाणीत स्फोट. दुर्घटनेमध्ये 90 कामगारांचा मृत्यू. भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात. लडाखमध्ये लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातानंतर मेजर जनरलचा सेल्फी झाला व्हायरल.